निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या नोकरदार वर्गासाठी पोस्टल मतांची सुविधा असते। त्यांना जुन्या पद्धतीनुसार पेनानं नावापुढे टिकमार्क करून मतदान करावं लागतं, तर ईव्हीएम मध्ये बटन दाबून मतदान होतं। महायुतीत भाजपला पोस्टल मतांची टक्केवारी 56.37%, ईव्हीएम मध्ये 89.26%, शिंदेच्या शिवसेनेला पोस्टल मध्ये 35.80%, ईव्हीएम मध्ये 70.37%, अजितदादांच्या राष्ट्रवादीला पोस्टल मतांमध्ये 40.67%, ईव्हीएम मध्ये 69.49%, तर मवियात काँग्रेसला पोस्टल मतांमध्ये 55.44% मत आहेत, ईव्हीएम मध्ये 14.85%, ठाकरेंच्या शिवसेनेला 38.94% पोस्टल मत आहेत, ईव्हीएम मध्ये 21.05%, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पोस्टल मतं 46.51% आहेत आणि ईव्हीएमची टक्केवारी 11.62% आहे। भाजपनं 149 जागा लढवल्या, त्यापैकी पोस्टल मतांमध्ये 84 उमेदवार आघाडीवर आहेत। शिंदेच्या 81 लढलेल्या जागांपैकी 29 पोस्टल मतांमध्ये पुढे आहेत, तर दादांच्या 59 पैकी 24 उमेदवारांना पोस्टल मतांमध्ये लीड मिळाले। मवियात काँग्रेसनं लढवलेल्या 101 जागांपैकी 56 ठिकाणी पोस्टलमध्ये उमेदवार पुढे आहेत। ठाकरेंच्या 95 जागांपैकी 36 जागी पोस्टल मतांमध्ये आघाडी आहे, तर शरद पवारांनी लढवलेल्या 86 पैकी 40 जागांवर पोस्टल मतांमध्ये उमेदवारांना आघाडी आहे।